पुरुषोत्तम भीमसिंग राजपूत. मी ॲक्च्युअली शेतकरी आहे. पण सुरुवातीला मी असं दूध घेत होतो इकडे सगळीकडे. एक दिवस सरांनी सांगितलं की तुम्ही दूध कुठून घेता. म्हटलं इकडे एका डेअरीवरून घेतो. म्हणे तिथं सुरुवातीला दूध चांगलं येत होतं. ते दूध म्हटलं आता बरोबर येत नाही तिथून. मी म्हणे मग तिथं जो दूध टाकत होता ना मांडळ समाधान, तर त्याने ते दूध बंद केलं आणि त्याने प्रायव्हेट दूध सुरू केलं इकडे. मग म्हटलं असं आहे का. मग मी म्हटलं ठीक आहे. समाधानकडे दूध घ्यायला लागलो. खूप फरक पडला सर. दुधाची चव ती खूपच बदलली. दुसरी गोष्ट, दूध असं पिऊ शकत नव्हतं आपण डायरेक्ट. साखर टाकल्याशिवाय पिऊ शकत नाही. डायरेक्ट मी दूध गरम करून तो डायरेक्ट पिऊ शकतो. त्याची जी साळ आहे सकाळी साय येते, ते घरचे लोक म्हणतात की एवढी मोठी जाळ साय आपल्याला कधी पाहिली नाही आपण. भाकरीसारखी खूप मोठी साळ. आणि साळ काढल्यानंतर सुद्धा दूध जे आहे ना तसं म्हणजे दुधाचं पातळ झालेलं नसतं. हे महत्वाचं आहे त्याच्यात. क्या बात आहे. म्हणजे केमिकलवर जे दूध तुमचं साय येते ना, पुरती साय पूर्णपणे दुधाचा अर्क काय करते, निघून जातो. हो. परंतु मिल्कच्या जे दूध तयार होतं त्याच्यामध्ये दुधातली पूर्ण साय निघून जात नाही. तुम्ही दोनदा तीनदा काढू शकता. साय काढल्यानंतर आपण एकत्र केल्यानंतर तिचं आपण हे बनवतो, तूप बनवतो. तो तूप बनवलं ते ताक काढतो बाहेर. ताक काढल्यानंतर मी ताक जेव्हा बाजूला काढलं आणि ते ठेवलं, तासाभरानंतर परत त्याचा लेअर आला ताकाला जाळ. तर आमचे घरचे म्हणे का अजून तर लोणी राहून गेले. मी म्हटलं असं नाही होणार. मग मी खरंच काढून पाहिलं, ते खरंच त्याच्यात पण लोणी होतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक्सेस फॅट ज्याला आपण म्हणतो, तो फॅट का बरं येतं कारण लक्षात ठेवा. फॅट कुठून येते तुम्हाला मी सांगतो सगळ्यांना. बघा, आपण हे जे चारा बघतो, या चाऱ्यामध्ये सगळ्यात बेस्ट जे अर्क असतो, त्याचा सारांश म्हणतो आपण, ते फॅट असतं. आणि ते फॅट आपण पचवू शकत नाही, पण ते जनावरांकडे ती ताकद आहे का ते त्यांच्या पचनक्रियेमध्ये ते फॅट पचवू शकतात. कारण त्यांच्याकडे तेवढे हाय पॉवरफुल बॅक्टेरिया एन्झाईम्स असतात. ते पचवून ते आपल्याला आणखीन सोपं करून देतात. मग ते दुधामधून आपण ते तूप काढू शकतो. ही ताकद आपल्याला जनावरांना दिली, पण ती ताकद कधी येईल, जर तुमच्या चाऱ्यात असेल तर येईल. आता चाऱ्यामध्ये जरी असेल बी तरी जनावरांची पचन करण्याची क्षमता राहिलेली नाही. त्याच्यामुळे मिल्क चार्जरची गरज पडते. कारण आता जे पाणी पाचतो आपण त्यांना, ते पाणी क्षार पडे. त्याच्यानंतर त्यांना जो चारा देतो तो रासायनिकचा आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जे जीवाणू आहे पचवणारे तेच मरून जातात किंवा त्यांची संख्या काय होते, कमी होते. म्हणून त्यांच्या पचनक्रियेमध्ये बदल होतात. म्हणून मग तुम्हाला जे दूध चांगलं मिळते आता, म्हणजे 100% त्याचा अर्क मिळतो. तुम्हाला हेल्थ मध्ये काय इश्यू वाटलं. कसं की माझे मिसेस आहे ना, ते थोडं आजारी असतात. दूध घेतच नव्हते सुरुवातीला. दूध यांच्याकडनं घेत होते. दूध घ्यायला लागलं तर त्यांना फरक पडायला लागला. त्यांना थोडंसं म्हणजे वेगळं थोडं वाटायला. कॅल्शियम लेवल वाढली. वाढली. शरीरामध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय, पेशी विभाजन करायचं तर काय पाहिजे, कॅल्शियम पाहिजे. पेशी विभाजन केलं तर तुमचं शरीर तरुण राहतं. जेवढं तुमच्या शरीरामध्ये पेशी विभाजन वेगाने होईल तेवढं तुम्ही तरुण राहणार. पेशी विभाजन जेवढं स्लो होईल तेवढं तुम्ही लवकर म्हातारे होणार. त्याला मेन घटक काय, कॅल्शियम. तो बाहेरून तुम्ही कॅल्शियम घेतलं त्याने पेशी विभाजन क्रिया होत नाही. बोन्सला उपयोग होईल तुम्हाला, पण पेशीला नाही उपयोग होत. त्याला ओरिजिनल कॅल्शियम लागतं. ते ओरिजिनल कॅल्शियम तुम्हाला कशातून मिळतं, या दुधातून मिळतं. पण ते पूर्वीचं जे होतं ना, ते तुम्हाला ते आर्टिफिशियल असल्यामुळे पचत नव्हतं त्यांना. आता त्यांच्या इंद्रियांना ते पचायला लागलं. त्याच्यामुळे इंद्रिय काय म्हणते, अरे घे चांगले घे, म्हणजे ते खाऊशी वाटतं. एकदम मस्त, छान. धन्यवाद.